नमस्कार, एस न्यूज मध्ये आपले स्वागत। सविस्तर बातम्या पाहण्यापूर्वी पाहूयात ठळक घडामोडी। भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत प्रतिमेला जोडे मारत आणि कुत्र्याच्या गळ्यात पडळकरांची प्रतिमा अडकवत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या युवक आणि विद्यार्थी संघटनेनं व्यक्त केला संताप। जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख, महापालिका आयुक्तांनी केली करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर आणि परिसराची पाहणी। सुरक्षा व्यवस्थेसह अन्य कामांबाबत केल्या सूचना। आमदार अशोकराव मानेंनी कोल्हापुरी चप्पल क्लस्टरसाठी मागणी केलेली जागा संस्थेसाठी घेऊ नये, अन्यथा त्यांना चर्मकार समाज मतदारसंघात फिरू देणार नाही। क्लस्टरचे अध्यक्ष अशोक गायकवाड यांचा इशारा। कोल्हापुरातील विविध पक्ष संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केला आमदार गोपीचंद पडळकरांचा निषेध। राष्ट्रवादी शरद पवार गटानं सांगली ईश्वरपूर मार्ग रोखत पडळकरांच्या प्रतिमेला मारले जोडे। आणि कोल्हापूर शहरात गुंडांना पोलिसांचा धाक राहिला नाही का? शहरात गेल्या आठवडाभरात घडलेल्या घटनांमुळे शहरवासियांचा सवाल। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। आता वळूयात सविस्तर बातम्यांकडे। भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले। या विरोधात पक्षाच्या युवक आणि विद्यार्थी संघटनेच्या वतीनं कोल्हापुरातील दसरा चौकात जोरदार आंदोलन केलं। आमदार पडळकर यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून त्यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले। तसंच श्वानाच्या गळ्यात त्यांची प्रतिमा अडकवून कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला। यावेळी विधिमंडळातून आमदार पडळकर यांची हकालपट्टी करावी अशी मागणीही करण्यात आली। वादग्रस्त वक्तव्यांबद्दल प्रसिद्ध असलेल्या भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांची पुन्हा एकदा जीभ घसरली आहे। यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलंय। या विरोधात राज्यभर तीव्र पडसाद उमटतायत। आज कोल्हापूरमधील दसरा चौकात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या युवक आणि विद्यार्थी संघटनेच्या वतीनं आमदार पडळकर यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून त्यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले। त्याचबरोबर श्वानाच्या गळ्यात आमदार पडळकर यांचं छायाचित्र अडकवत निषेध नोंदवण्यात आला। यावेळी पडळकरांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला। राज्याच्या विधिमंडळातून आमदार पडळकर यांची हकालपट्टी करावी अशी मागणी यावेळी पक्षाचे प्रदेश प्रवक्ते मकरंद कुलकर्णी यांनी केली आहे। हे भाजपचं षडयंत्र आहे आणि भाजपची जी मातृसंस्था आहे RSS त्यांनीची ही संस्कृती यातनं दिसून येते। ह्याला सर्वस्वी जबाबदार देवेंद्र फडणवीस आहेत। देवेंद्र फडणवीसनी हे जयंत पाटील साहेबांच्या विरुद्ध रचलेलं षडयंत्र आहे आणि याची खरी जबाबदारी देवेंद्र फडणवीसनी घेऊन गोपीचंद पडळकरची आमदारकी रद्द करून त्याच्या विधान भवनातनं हकालपट्टी केली पाहिजे। IPC कलम अंतर्गत त्याच्यावरती गुन्हा दाखल करून त्याला फौजदारीचा गुन्हा दाखल करून त्याच्यावर शिक्षा झाली पाहिजे। आणि हे सर्व भाजपचं आणि RSSचं षडयंत्र आहे। याला सर्वस्वी जबाबदार देवेंद्र फडणवीस या आहेत, कारण त्यांनी पाळलेलं कुत्रा आहे, तिच्या साखळी तुटलेली आहे, त्यामुळे आज बेताल बोलत आहे। पडळकरांचं हे वक्तव्य महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभनीय नाही। मुख्यमंत्री फडणवीस यांनी याची दखल घेऊन त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी पक्षाचे जिल्हा युवक कार्याध्यक्ष संतोष मेंघाने यांनी केली आहे। त्याच्यापेक्षा भाजपच्या अधिवेशनात
अटल बिहारी वाजपेयींच्या समोर एक वेळा एका कार्यकर्त्यानं उल्लेख केला की इंदिरा गांधी या शूरपणा काहीतरी अटल बिहारी वाजपेयींनी त्यांचं नाक कापावं. त्यावेळेला अटल बिहारी यांनी भाषणात सांगितलं की बाबा रे, त्या महिला आहेत आणि त्या भारताच्या पंतप्रधान आहेत, त्यांच्याविषयी अशा पद्धतीचा अनादर होता कामा नये. ते विचार कुठे राहिले नाही, आज तुम्ही कुठे काय करायला लागलाय. खरोखर सांगतो, मला आज त्या पडळकरांची एवढी कीव वाटते. विधिमंडळातून त्यांना अपात्र करण्यात यावं, त्यांना हकलण्यात यावं. आणि मला त्याच्याही पुढचा प्रश्न असा पडतोय की भाजप गोपीचंद पडळकरांना हकालपट्टी करून खरोखर त्या गोमित्रांनी विधिमंडळ स्वच्छ करून घेणार काय? खरोखर त्यांनी ते करावं, त्यांची हकालपट्टी करावी अशी आम्ही तमाम युवकांच्या वतीने मागणी करत आहोत. या आंदोलनात पक्षाचे प्रदेश सरचिटणीस विनय कदम, शहर युवक अध्यक्ष मकरंद जोंधळे, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष राहुल गव्हाणे, शहराध्यक्ष गणेश नलवडे, ऋषिकेश चांदणे, रविराज सोनुले, ऋषिकेश हुन्नुरे, राहुल आवळे, आदित्य निळकंठ आदींनी सहभाग घेतला. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती आणि महापालिका प्रशासनानं श्री अंबाबाई मंदिर आणि परिसरात केलेल्या कामांची आज जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि महापालिका आयुक्तांनी पाहणी केली. या पाहणी दरम्यान जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी नवरात्रोत्सव काळात भाविकांना निर्विघ्नपणे दर्शन घेता यावं यासाठी दर्शन रांगा, ऊन आणि पावसापासून बचावासाठीची व्यवस्था करण्यात येत असल्याचं सांगितलं. शारदीय नवरात्रोत्सव 22 सप्टेंबरपासून सुरू होतोय. नवरात्रोत्सव काळात राज्यासह देशभरातून लाखो भाविक करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात देवीच्या दर्शनासाठी येतात. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती आणि महापालिका प्रशासनानं श्री अंबाबाई मंदिर आणि परिसरात विविध सोयीसुविधा उपलब्ध केल्यात. आज जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, महानगरपालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी, प्रांताधिकारी मौसमी चौगुले, देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडे यांनी पाहणी केली. यावेळी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांच्यासह व्यवस्थेतील संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. जिल्हा प्रशासन आई अंबाबाईचा नवरात्र महोत्सव साजरा करण्यासाठी देशभरातून येणाऱ्या सर्व भाविकांचं स्वागत करण्यासाठी सज्ज झाल्याचं जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितलं. दर्शन रांगेचं काम पूर्ण झालेलं आहे. मंदिर परिसरामध्ये लोकांचं दर्शन विना अडथळा व्हावं यासाठी काही सागवानचे प्लायवूडसुद्धा आपण मंदिर परिसरात लावलेले आहेत. यावर्षी आपण गर्दी व्यवस्थापनासाठी AIचा जो वापर करणार आहे त्याचे कंट्रोल रूमचं सुद्धा काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे. पोलीस प्रशासनाचं पूर्ण नियोजन गर्दी व्यवस्थापनाच्या दृष्टीने आणि लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने भाविकांचं सुरक्षित दर्शन व्हावं त्या अनुषंगाने झालेलं आहे. तर पूर्ण जिल्हा प्रशासन आई अंबाबाईचा नवरात्र महोत्सव साजरा करण्याच्या अनुषंगाने आणि देशभरातून येणाऱ्या सर्व भाविकांचं स्वागत करण्यासाठी त्यांचं दर्शन चांगल्या पद्धतीने व्हावं, दर्शनाचा अनुभव चांगला राहावा या अनुषंगाने सज्ज झालेला आहे. आपत्ती व्यवस्थापन आणि गर्दीच्या अनुषंगानं मंदिर परिसरातील काही स्टॉल्स ही 10 दिवसांसाठी हटवण्यात येणार आहेत. पोलीस आणि मंदिर प्रशासनाकडून भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं आवश्यक उपाययोजना राबवण्यात येत आहेत. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी मंदिराचा बाह्य परिसर, दर्शन रांगा, मनकर्णिका कुंड परिसर, मंदिराच्या आतील दर्शन मार्ग याची पाहणी करून संबंधितांना आवश्यक त्या सूचना दिल्या. कोल्हापूर शहरातील वाहतूक व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी यावेळी मोठ्या प्रमाणात शहराच्या बाजूला आणि अंतर्गत वाहनतळांची व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांसाठी 15 वाहनतळाच्या ठिकाणी 64 स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी यांनी दिली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ लवकरच 17,000पेक्षा जास्त चालक आणि सहाय्यक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करणार आहे. कंत्राटी पद्धतीनं ही भरती केली जाणार असून येत्या 2 ऑक्टोबरला त्याची निविदा प्रक्रिया सुरू होईल अशी माहिती परिवहन मंत्री तथा ST महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून राज्यातील हजारो बेरोजगार तरुणींना रोजगार उपलब्ध होणार असून 30,000 रुपये इतकं किमान वेतन त्यांना मिळणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या 300व्या संचालक मंडळ बैठकीत नोकर भरती संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय. या निर्णयानुसार बस सेवा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक असलेले चालक आणि सहाय्यक मनुष्यबळ कंत्राटी पद्धतीनं 3 वर्ष कालावधीसाठी घेतलं जाणार आहे. या भरती अंतर्गत 17,450 पदं भरली जाणार आहेत. यासाठी 2 ऑक्टोबरला प्रादेशिक विभागनिहाय निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.
कंत्राटी पद्धतीनं भरती होणाऱ्या चालक आणि सहाय्यक उमेदवाराला सुमारे 30,000 रुपये वेतन देण्यात येणार असून उमेदवारांना एसटीकडून प्रशिक्षणही दिलं जाणार असल्याचं परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सांगितलंय. गाड्यांची वाढती संख्या त्याच प्रमाणात मनुष्यबळ मिळाल्यानंतर प्रवाशांना अखंडित, सुरक्षित आणि दर्जेदार सेवा मिळेल अशी अपेक्षा आहे. कोल्हापुरातील राजाराम तलाव परिसरात कन्व्हेन्शन सेंटर उभारण्यात येणार आहे. या सेंटरसाठी परिसरातील वृक्षांची मोठ्या प्रमाणात तोड केली जाणार आहे. यामुळे इथल्या जैवविविधतेला धोका पोहोचण्याची भीती व्यक्त करत क्षत्रिय मराठा रियासत फाउंडेशननं कन्व्हेन्शन सेंटरचं काम तातडीनं थांबवावं अशी मागणी केली आहे. अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर यांना या मागणीचं निवेदन देण्यात आलंय. कोल्हापुरातील राजाराम तलाव परिसरात राज्य शासनाच्या निधीतून कन्व्हेन्शन सेंटर उभारण्यात येणार आहे. त्यासाठी राजाराम तलाव परिसरातील जवळपास 100हून अधिक वृक्षांची तोड करण्यात येणार आहे. क्षत्रिय मराठा रियासत फाउंडेशननं वृक्षतोड केल्यानं परिसरातील हवेची गुणवत्ता खालावून प्रदूषण वाढण्याची शक्यता असून वृक्षतोडीमुळे भूजल पातळी कमी झाली तर राजाराम तलावाच्या पाणी पातळीवर सुद्धा परिणाम होणार असल्याची भीती व्यक्त केली आहे. पर्यावरणाला हानी पोहोचणार असल्यानं कन्व्हेन्शन सेंटरचं काम तातडीनं थांबवावं अशी मागणी अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर यांनी केली आहे. फाउंडेशनच्या सदस्यांनी वृक्षतोडीमुळे निर्माण होणाऱ्या अन्य समस्यांकडे अतिरिक्त आयुक्त दरेकर यांचं लक्ष वेधलं. यावेळी प्रसाद मोहिते, सौरभ पोवार यांच्यासह क्षत्रिय मराठा रियासत फाउंडेशनचे सदस्य उपस्थित होते. कोल्हापूर शहर आणि उपनगरांमध्ये गेल्या आठवडाभरात घडलेल्या घटना बघितल्या तर कोल्हापुरात गुंडांचं वर्चस्व वाढतंय की काय अशी भीती निर्माण झाली आहे. गेल्या आठवडाभरात 1 खून, 2 खुनी हल्ले तर 2 ते 3 ठिकाणी नंग्या तलवारी घेऊन दहशत निर्माण करत तोडफोडीचे प्रकार घडलेत. यातील काही गुन्ह्यांमधील संशयितांना पोलिसांनी अटक देखील केली आहे. पण आठवडाभरात घडलेल्या या घटनांमुळे गुंडांना पोलिसांचा धाक उरलेला नाही का असा सवाल उपस्थित होऊ लागलाय. 4 सप्टेंबर भर दुपारी शालिनी पॅलेस परिसरातील बेकरीवर नंग्या तलवारींसह हल्ला. बेकरी मालक करण बोंद्रेंवर हल्ला करत बेकरीची तोडफोड. त्यानंतर 2 दिवसांनी कळंब्यात रात्रीच्या वेळी खासगी आराम बस अडवून बसची तोडफोड करत दहशत माजवण्याचा प्रकार. 12 सप्टेंबर विश्वजित फाले या तरुणावर तलवारी, एडका या शस्त्रांसह गाव गुंडांचा जीवघेणा हल्ला. याच तरुणांकडून फुलेवाडी रिंगरोड परिसरातील महेश राख याचा खून. गुरुवारी दुपारी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत उजळाईवाडी इथं बेकरीत खरेदीसाठी आलेल्या व्यक्तीवर तरुणांच्या एका गटाकडून सशस्त्र हल्ला. बेकरीची आणि समोर उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड. तर 2 दिवसांपूर्वी सायबर चौकात हेरवाडे नावाच्या तरुणावर खुनी हल्ला. गेल्या आठवड्याभरातील हल्ल्यांची ही मालिका सर्वसामान्यांना भयभीत करणारी, गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून पोलीस प्रशासनाला आव्हान देणारी आहे. पोलिसांनी या हल्ल्यांमधील बहुतांश संशयितांना जेरबंद केलंय. पण कोल्हापूर शहर आणि परिसरात पाठोपाठ झालेल्या हल्ल्यांमुळे समाज स्वास्थ्य बिघडलंय. या घटनांमुळे गुंडांवर पोलिसांचा धाक राहिला नाही काय असा सवाल विविध समाज घटकांमधून उपस्थित होऊ लागलाय. आता अलीकडे आपण कोल्हापुरात बघतोय की वारंवार आपण पूर्वी असं म्हणत होतो की कोल्हापूरचं बिहार व्हायला लागले, कोल्हापूरचं बिहार व्हायला लागले. परंतु आता बिहारची आणि उत्तर प्रदेशची परिस्थिती बघितली तर आपल्यापेक्षा खूप चांगली आहे. आणि कोल्हापूरची परिस्थिती एवढी बिकट होत चाललेली आहे की राजरोजपणे काही तरुण मंडळी किंवा तरुण वर्ग की गाडी थडकली किंवा प्रेम प्रकरणाचे सारखे ज्या गोष्टी आहेत किंवा अदर काय माझ्याकडे बघितलंच म्हणून राजरोजपणे हत्यारं घेऊन, पिस्तूल घेऊन, एडके घेऊन कोणावरही हल्ला करत आहेत. तर ह्या स्वरूपाचे हल्ले हे कोल्हापूरमध्ये याच्या अगोदर कधीही नव्हते. परंतु आता आपण असं म्हणावं का की कोल्हापूरचं नक्कीच बिहार झालेलं आहे आणि बिहार सुधारलेलं आहे. आठवडाभर झालं कोल्हापूरच्या उपनगरातनं काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी सशस्त्र दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. यावर पोलिसांनी कोणती कारवाई केली? सध्या तर अशा लोकांना पोलिसांनी कायमचं जेरबंद करून टाकावं असं मत आहे. कारण नागरिकातून अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की भीतीचं वातावरण झालेलं आहे. कोल्हापूर शहरात महिलांना किंवा मुलींना किंवा युवकांना काय असेल त्या लोकांना, नागरिकांना बाहेर पडण्याचं
म्हणजे आता नको वाटायला लागले की बाबा ह्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी जर कुठे त्यांना कदाचित कोण असते ओळखीच असते नसते पण काहीतरी हाणामारी झाली तर काय करायचं ह्याची जबाबदारी कोण घेणार? कोल्हापुरात जे गेल्या आठवड्यात दहशतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे, जे गुंड प्रवृत्तीचे पोरं बाहेर पडलेले आहेत, त्याचा काही पोलीस बंदोबस्त करणार आहेत का नाहीत? मुलींना आम्हाला बाहेर पडायची पंचायत होत आहे. किमान आठवडाभरात घडलेल्या घटनांच्या अनुषंगानं पोलिसांकडून गस्त वाढवण्यापाठोपाठच वारंवार दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्यांवर कारवाई करण्यासाठी कठोर पावलं उचलणं गरजेचं आहे, अशी अपेक्षा सर्वसामान्यांच्यातून व्यक्त होतीये. एस न्यूजसाठी कॅमेरामॅन केदार भोसलेसह विश्वास पानारी. कोल्हापूर चप्पल क्लस्टरसाठी मागणी केलेली विश्वपंढरी समोरील जागा आमदार अशोकराव माने यांच्या संस्थेनं घेऊ नये, अन्यथा त्यांना मतदारसंघामध्ये फिरू देणार नाही. प्रसंगी चर्मकार बांधव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन आंदोलन करतील, असा इशारा कोल्हापुरी चप्पल क्लस्टरचे चेअरमन अशोक गायकवाड यांनी दिलाय. आमदार अशोकराव माने यांनी सत्तेचा आणि पैशाचा गैरवापर करून ही जागा हडप केल्याचा आरोप गायकवाड यांनी केलाय. कोल्हापुरातील विश्वपंढरी समोरील गट नंबर 697/6 ही सुमारे 6 एकर क्षेत्र असलेली सरकारी जमीन आमदार अशोकराव माने यांच्या सावित्रीबाई फुले महिला सहकारी औद्योगिक संस्थेला देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतलाय. विश्वपंढरी समोरील या जागेची किंमत सुमारे 100 कोटी रुपयांच्या घरात आहे. कोल्हापुरी चप्पल क्लस्टरनं देखील राज्य सरकारकडे या जागेची मागणी केली होती. जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत 2009मध्ये हा प्रस्ताव पाठवण्यात आल्याची माहिती कोल्हापुरी चप्पल क्लस्टरचे चेअरमन अशोक गायकवाड यांनी पत्रकार बैठकीत दिली आहे. कोल्हापुरी चप्पल क्लस्टरच्या माध्यमातून कोल्हापुरी चप्पल बनवणाऱ्या कारागिरांसाठी या ठिकाणी उद्योग उभारून चप्पल कारागिरांच्या हाताला काम देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार होते. मात्र 6 एकरची ही सरकारी जमीन आमदार अशोकराव माने यांच्या संस्थेला देण्यात आल्यानं कोल्हापुरी चप्पल क्लस्टरनं यावर आक्षेप घेतलाय. राज्य सरकारनं आमदार अशोकराव माने यांच्या संस्थेला ही जमीन देण्याचा निर्णय रद्द करावा, तसंच आमदार माने यांनी देखील ही जमीन घेऊ नये, असं आवाहन कोल्हापुरी चप्पल क्लस्टरचे चेअरमन अशोक गायकवाड यांनी केलंय. कोल्हापुरात सुमारे 3000 कामगार कोल्हापुरी चप्पल बनवण्याचं काम करतात. ते 1993 पासून कोल्हापुरी चप्पल क्लस्टर जागा मिळवण्याच्या प्रयत्नात होते. राज्य सरकारनं देखील जागा देण्याचं मान्य केलं होतं. मात्र पैशाचा आणि सत्तेचा वापर करून आमदार अशोकराव माने यांनी कोल्हापुरी चप्पल क्लस्टरसाठी मागणी केलेली जागा हडप केल्याचा आरोप गायकवाड यांनी केला. आमदार माने यांचा कोल्हापुरात काय संबंध आहे, असा सवाल उपस्थित करत आमदार अशोकराव माने यांनी ही जागा परत करावी, अन्यथा आम्ही यापुढं निकराची लढाई लढू, असा इशारा अशोक गायकवाड यांनी दिला. यापुढं रस्त्यावर उतरू, प्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन आंदोलन करू. हातकणंगले विधानसभा मतदारसंघात ज्या ठिकाणी चर्मकार समाज आहे त्या ठिकाणी आंदोलन करून त्यांना गावात येण्यापासून विरोध करू, असा इशारा अशोक गायकवाड यांनी दिलाय. त्याचे कोल्हापुरात काय संबंध आहे, काय कोल्हापूरसाठी त्यांनी केलेलं आहे आणि आमची हक्काची जागा त्यांनी हडप केलेली आहे, तर त्यासाठी आम्ही त्यांच्या विरुद्ध तीव्र आंदोलन उभा करत आहोत. इव्हन आत्महत्या जरी करायला लागली तर आम्ही मागं पुढं करणार नाही, आणि आम्ही आयुष्य ह्यात काढलेलं आहे. आणि आम्ही एवढं झटून जर जागा मिळत नसेल असं दाखवत असेल, आमच्या पुढल्या पिढीला कोण देणार आहे, कोण विचारणार आहे? म्हणून आम्ही निकराची लढाई लढणार आहे, आंदोलन करणार आहोत. पाहिजे तेवढं करायचं तेवढं आम्ही त्यांच्या विरुद्ध हे करणार आहे. आणि त्यांनी केलेले अति चुकीचे केलेलं आहे. उलट त्यांनी आमची जागा आम्हाला घेऊन परत द्यावी, आम्ही त्यांना डोक्यावर घेतो पाहिजे, पण आमच्या समाजचं सुखी होऊन त्यामुळं. आणि त्यांना हे एवढं महाग होणार आहे की त्यांना कुठल्याही गावात जायला आम्ही तोंड ठेवणार नाही. गावोगाव आम्ही त्यांचं आंदोलन करणार आहे, लोकांना जनजागृत करणार आहे. या पत्रकार बैठकीला उषा पांडव, मंगल जाधव, दीपक पोवार, सुखदेव सातपुते, नामदेव नांगरे, विलास डोईफोडे, कृष्णा सातपुते आदी उपस्थित होते. कोल्हापूर महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमाच्या वतीनं दरवर्षी नवरात्रोत्सवात श्री दुर्गा दर्शन बस सेवा उपक्रम राबवण्यात येतो. यंदाच्या या उपक्रमासाठीच्या पास विक्रीचा शुभारंभ करण्यात आला. सोमवारपासून ही बस सेवा सुरू होणार आहे.
कोल्हापूर महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमांतर्गत पुरवण्यात येणाऱ्या श्री दुर्गादेवी बस सेवेला दरवर्षी भाविकांचा उदंड प्रतिसाद मिळतो. शहरातील भाविकांसाठी ही दुर्गा दर्शन विशेष बस सेवा म्हणजे एक पर्वणीच ठरतीये. यंदाही नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं भाविकांसाठी विशेष वातानुकूलित बस सेवा सुरू करण्यात येणार आहे. ही विशेष बस सेवा 22 सप्टेंबरपासून ते 1 ऑक्टोबरपर्यंत दररोज असणार आहे. या सेवेमुळे भाविकांना एकाच दिवशी श्री लक्ष्मी देवी, एकवीरा देवी, त्र्यंबोली देवी, उजळंबा देवी, मुक्तांबिका देवी, पद्मावती देवी, रेणुका देवी, कात्यायनी देवी, प्रत्यंगिरा फिरंगाई देवी, कमलजा देवी, महाकाली देवी, अनुगामिनी देवी, गजेंद्र लक्ष्मी देवी, अंबाबाई आणि तुळजाभवानी अशा शहरातील विविध देवदेवतांच्या मंदिरांना भेटी देता येणार आहेत. हा प्रवास भाविकांना अधिक सुलभ आणि सोयीस्कर ठरणार आहे. आज या विशेष बस सेवेच्या पास विक्रीचा शुभारंभ शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी महिला भाविकांना बस पासचं वाटप करण्यात आलं. या उपक्रमातील पास वितरण श्री शाहू क्लॉथ मार्केटमधील उत्तर कक्षातून होणार असल्याचं महापालिकेच्या वाहतूक शाखेकडून सांगण्यात आलंय. यावेळी वाहतूक निरीक्षक नितीन पोवार, सहाय्यक वाहतूक निरीक्षक सुनील पाटील, संग्राम काशीद, गजानन कोळी, वाहतूक नियंत्रक पुरुषोत्तम साबळे, DS पाटील, नाना भोसले, सुनील जाधव यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. कोल्हापुरातील उद्योग, व्यापार आणि कृषी क्षेत्रातील स्थिती मजबूत असून इथली उत्पादनं दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण आहेत. त्यामुळे कोल्हापुरातील उद्योगांसोबत व्यावसायिक भागीदारी आणि गुंतवणुकीसाठीही आम्ही तयार आहोत असं प्रतिपादन इंडोनेशियाचे कॉन्स्युलेट जनरल A.D. वर्दोयो यांनी केले. कोल्हापुरातील इंजिनिअरिंग असोसिएशनमध्ये आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी येत्या ऑक्टोबर 2025मध्ये इंडोनेशियामध्ये होणाऱ्या 40व्या ट्रेड एक्स्पोमध्ये भारतीय उद्योजकांनी सहभागी व्हावं असं आवाहन केलंय. इंडोनेशियाचे मुंबईतील कॉन्स्युलेट जनरल A.D. विर्दोयो यांच्या उपस्थितीत कोल्हापुरातील उद्योजकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत वर्दोयो यांनी कोल्हापूरचे उद्योग, विशेषतः इंजिनिअरिंग, कृषी प्रक्रिया, पॅकेजिंग आणि नवीनीकरणीय ऊर्जा क्षेत्रात वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी करत असल्याचं सांगितलं. या क्षेत्रांमध्ये कोल्हापुरात भरपूर संधी उपलब्ध आहेत. कोल्हापुरातील उद्योजकांनी इंडोनेशिया कॉन्स्युलेटच्या चेन्नई कार्यालयात आपली नोंदणी केल्यास स्थानिक उत्पादनांची माहिती आमच्या व्यापाऱ्यांपर्यंत पोहोचेल. त्यातून कोल्हापुरातील व्यावसायिक भागीदारीला आणि गुंतवणुकीला आमचा सकारात्मक प्रतिसाद राहील असं त्यांनी सांगितलं. ऑक्टोबर 2025मध्ये जकार्ता इथं होणाऱ्या ट्रेड एक्स्पोमध्ये जगभरातील उद्योजक सहभागी होणार आहेत. कोल्हापुरातील उद्योजकांनी या संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन वर्दोयो यांनी केलंय. भारत इंडोनेशिया व्यावसायिक संबंध बळकट करण्याच्या अनुषंगानं ही बैठक अत्यंत फलदायी ठरेल अशी अपेक्षा व्यक्त करत स्थानिक उद्योजक आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःची ठसा उमटवतील असा विश्वास महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांनी व्यक्त केला. या बैठकीमध्ये कोल्हापूर विभागामध्ये इंडोनेशियातर्फे कोणत्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक करता येईल या संदर्भात चर्चा झाली. कोल्हापूरच्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या उत्पादकांना कोणती उत्पादनं निर्यात करण्याच्या संधी आहेत या संदर्भात सुद्धा अतिशय सविस्तर चर्चा झाली. त्याचबरोबर पुढच्या महिन्यात इंडोनेशियामध्ये जे मोठं प्रदर्शन होतं आहे त्या ठिकाणी भारतीय उत्पादकांनी भेट द्यावी, तिथल्या उत्पादकांची चर्चा करावी. बैठकीला इंडोनेशिया कॉन्स्युलेट वाणिज्य विभागाचे एको जुनोर, श्रीमती डायन हयाती सॅमस्युवीर किबे, प्रशासन विभागाचे मुस्तफा अन्सारी, महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी, कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष कमलाकांत कुलकर्णी, सचिन शिरगावकर, अश्विनी दानिगोंड, सुनील शेळके, जयेश ओसवाल, SD पेंडसे, रोनक शहा, मनोज झंवर, धैर्यशील पाटील आणि विविध क्षेत्रातील उद्योजक उपस्थित होते. रानभाज्या निरोगी जीवनशैलीसाठी अत्यंत उपयुक्त आहेत. या रानभाज्यांचा महोत्सव केवळ जिल्हा स्तरावर न होता तो राज्यस्तरावरही साजरा करण्यात यावा अशी अपेक्षा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली. जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव आणि पाककला स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यात सुमारे 150 महिला बचत गटांनी सहभागी होत रानभाज्यांपासून तयार केलेल्या पाककृती सादर केल्या. मात्र प्रशासनाचा पावसाचा अंदाज चुकल्यानं बचत गटांची धावपळ उडाली. महाराष्ट्र शासन कृषी विभाग, आत्मा आणि उमेद यांच्या संयुक्त विद्यमानं राजारामपुरीतील VT पाटील स्मृती भवनात जिल्हास्तरीय रानभाजी आणि पाककला महोत्सव आयोजित करण्यात आला होता.
पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी विभागीय कृषी सहसंचालक बसवराज मास्तोळी, जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी तथा आत्माचे प्रकल्प संचालक जालिंदर पांगरे, अधीक्षक कृषी अधिकारी अजय कुलकर्णी, रानभाज्या तज्ज्ञ डॉक्टर शहाजी कुरणे आदी उपस्थित होते। यावेळी बोलताना पालकमंत्री आंबेडकर यांनी या रानभाज्यात पौष्टिकता, सात्विकता आणि आरोग्यवर्धक गुण असतात, मात्र याला हवं तसं मार्केटिंग मिळत नसल्याची खंत व्यक्त केली। या रानभाज्यांचा हॉटेल व्यवसायात कसा सहभाग नोंदवता येईल या संदर्भात आपण लवकरच जिल्ह्यातील हॉटेल असोसिएशनशी बोलू अशी ग्वाही त्यांनी दिली। या रानभाज्या निरोगी आयुष्य तसंच जीवनशैलीसाठी अत्यंत उपयुक्त आहेत। रानभाज्यांचा महोत्सव केवळ जिल्हा स्तरावर न होता तो राज्यस्तरावरही साजरा करण्यात यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। या महोत्सवात सुमारे 150 महिला बचत गटांनी सहभाग घेतला। 450हून अधिक विविध प्रकारच्या खाद्य कलाकृती यामध्ये निर्माण करण्यात आल्या। यावेळी विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसं वितरित करण्यात आली। यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते रानभाजी माहिती पुस्तिका प्रकाशित करण्यात आली। शासनाचं नियोजन उत्तम असलं तरी पावसामुळे अनेकांच्या स्टॉलवर पाणी पडून अनेक रानभाज्या आणि खाद्यपदार्थ भिजले, याचा महिलांना नाहक त्रास सहन करावा लागला। याप्रसंगी संदीप देसाई, अरुण भिंगारदिवे, संतोष पाटील, डॉक्टर गणेश मित्ते यांच्यासह उमेद, आत्मा आणि कृषी विभागाचे इतर अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते। राधानगरी तालुका शेतकरी संघावर 3 संचालकांनी केलेले आरोप सभासदांनीच फेटाळलेत असा दावा संघाचे चेअरमन विठ्ठलराव खोराटे यांनी केलाय। राधानगरी तालुका संघ ही महाराष्ट्रातील आदर्शवत संस्था आहे। या संस्थेचा कारभार संपूर्ण जिल्ह्याला ज्ञात असल्याचं त्यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत सांगितलं। श्री शिवाजीराव खोराटे राधानगरी तालुका शेतकरी संघाच्या कारभाराबाबत ज्येष्ठ संचालक वसंतराव पाटील, आनंदी पाटील आणि सर्जेराव बुगडे यांनी गंभीर आरोप करत सहाय्यक निबंधकांकडे संघाच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी केली होती। या संचालकांनी केलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर आज संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा झाली। सुरुवातीला व्यवस्थापक संजय पवार यांनी अहवाल वाचन केलं। यावेळी बोलताना संघाचे चेअरमन विठ्ठलराव खोराटे यांनी आजच्या सभेला झालेल्या गर्दीतून सभासदांनी आमच्यावर विश्वास दाखवल्याचं सांगितलं। 2500 रुपयांच्या वरील व्यवहार आम्ही धनादेशाद्वारे करतोय असं सांगत संघाच्या कारभारावर व्यक्तिद्वेषातून झालेले आरोप सभासदांनीच फेटाळून लावल्याचं खोराटे यांनी सांगितलं। किंवा संघाचं आता काय आपल्याला किंमत नाही या हेतूने संघाची बदनामी केली जात आहे। लोकांचे आरोप करून जे आता अहवाल वगैरे यावर नियंत्रण आहे, ऑडिटर आहे, सरकार खाता आहे आणि त्याच्या यानुसारच अहवाल होते। आम्ही आमच्या मनमानी काय आम्ही कारभार करत नाही किंवा तो केलाही जाणार नाही। आम्ही आजपर्यंत तुम्हाला सर्वांना माहित आहे या जिल्ह्यामध्ये या राधानगरी तालुका संघ ज्या फक्त सेवेमध्ये सोडलं तर कुठेही स्वतःची सगळ्या ठिकाणी स्वतःच्या मालकीच्या इमारत आहे आणि त्या इमारतीसाठी सुद्धा आम्ही चांगला फंड काढला। जवळजवळ आज संघाचे 3.5 कोटी रुपये इमारत फंड आहे आणि 2 कोटी 47 रुपये आम्ही हे दाखवले। परंतु त्या महाभागाने सगळ्या इमारतीचा हिशेब केला आणि 2 कोटी 67 लाख रुपये। संचालक ॲडव्होकेट शिवराज खोराटे यांनी संघानं सामाजिक भान जपत महापूर आणि राष्ट्रीय आपत्तीच्या काळात मदतीचा हात पुढे केल्याचं सांगितलं। यावेळी व्हाईस चेअरमन शुभम पाटील, BT मुसळे, जयसिंग जाधव, सीताराम खाडे यांनी चर्चेत सहभाग घेतला। सभेला संघाचे सभासद उपस्थित होते। सेवा पंधरवडा अंतर्गत महसूल प्रशासन अधिक गतिमान करण्याबरोबरच पाणंद रस्ते गाव नकाशावर आणण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत। करवीरच्या उपविभागीय अधिकारी मौसमी चौगुले यांनी ही माहिती दिली। सेवा पंधरवडा निमित्त गगनबावडा तालुक्यातील असंडोलीत झालेल्या कार्यक्रमावेळी त्या बोलत होत्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस 17 सप्टेंबर 2025 ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती 2 ऑक्टोबर हा कालावधी महसूल विभागाच्या वतीनं सेवा पंधरवडा म्हणून साजरा करण्यात येतोय। या अंतर्गत शुक्रवारी गगनबावडा तालुक्यातील असंडोली इथं विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। करवीरच्या प्रांताधिकारी मौसमी चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला सरपंच अर्चना संजय कुंभार, गगनबावड्याचे तहसीलदार गणेश गोरे यांची प्रमुख उपस्थिती होती।
यावेळी मोबाईलवरून 7/12 आणि नकाशा डाउनलोड करणाऱ्या QR कोडचं अनावरण करण्यात आलं. यावेळी प्रांताधिकारी चौगुले यांनी पाणंद रस्ते, प्लास्टिक मुक्ती, लक्ष्मी योजना याबाबत मार्गदर्शन केलं. सेवा पंधरवड्याअंतर्गत महसूल प्रशासन अधिक गतिमान करण्याबरोबरच पाणंद रस्ते गाव नकाशावर आणण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत असल्याचं चौगुले यांनी सांगितलं. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते लक्ष्मी योजनेअंतर्गत 7/12 आणि 8अ वाटप करण्यात आलं. तसंच विविध प्रकारच्या शासकीय दाखल्यांचं सुद्धा यावेळी वितरण करण्यात आलं. कार्यक्रमाला उपसरपंच अनुसया विलास शिंदे, भूमी अभिलेख अधिकारी विनायक वावरे, महसूल अधिकारी विनय बोळके, ग्राम महसूल अधिकारी रियाज रेठरेकर, चंद्रकांत सुतार, धनाजी रावण, भारती शिवाजी पाटील, माजी सरपंच सुनीता राजाराम कांबळे, श्रीधर देसाई, केरबा देसाई यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते. लव्ह जिहाद विरोधी कायदा तात्काळ लागू करावा अशी मागणी हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं करण्यात आली आहे. समितीनं आज हा कायदा लागू व्हावा यासाठी करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीला साकडं घातलं. श्री दुर्गा देवीनं महिषासुराच्या वधासाठी अवतार घेऊन 9 दिवस युद्ध करून त्याचा नायनाट केला होता. याचंच प्रतीक म्हणून नवरात्रोत्सव साजरा केला जातो. या काळात खोटी हिंदू नावं सांगून काही जण गरब्याच्या कार्यक्रमात प्रवेश करून हिंदू युवतींना आपल्या प्रेमात अडकवतात असा आरोप हिंदू जनजागृती समितीनं केलाय. हिंदूंच्या या पवित्र सणात लव्ह जिहादचे अनेक प्रकार घडतात. त्यामुळे उत्तर प्रदेश, गुजरात, राजस्थान या राज्यांप्रमाणेच महाराष्ट्रात लव्ह जिहाद विरोधी कायदा तात्काळ लागू करावा अशी मागणी हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं करण्यात आली आहे. यासाठी निवेदनाच्या माध्यमातून अभियान राबवण्यात येणार आहे. त्याचा प्रारंभ म्हणून आज श्री अंबाबाई देवीला साकडं घालण्यात आलं. सरकारनं लव्ह जिहाद विरोधी कायदा लागू केला नाही तर तीव्र आंदोलन छेडू असा इशारा हिंदू जनजागृती समितीचे समन्वयक शिवानंद स्वामी यांनी दिलाय. संपूर्ण भारतामध्ये 16,10,000 मुली महिला बेपत्ता आहेत. तर हे कुठंतरी गांभीर्याने सरकारने घ्यायला पाहिजे आणि हे नाही जर का थांबलं तर समाजामध्ये उद्रेक पण होऊ शकतोय. तर आपण हिंदू जनजागृती समिती समस्त हिंदुत्ववादी संघटनाच्या वतीनं 1,00,000 सह्यांचा संकल्प केलेला आहे. संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 1,00,000 सह्या घेऊन आपण कलेक्टरांना आणि मुख्यमंत्र्यांना पण ते निवेदन देणार आहे. आमच्या सगळ्या महिला भगिनी तिथं असणार आहेत आणि संपूर्ण जिल्हा हे पिंजून काढून सगळ्या महिला रस्त्यात जर का कायदा नाही झाला तर आम्ही सगळं रस्त्यावर उतरून इथून पुढचा लढा आमचा असणार आहे. समितीच्या वतीनं लव्ह जिहाद विरोधी कायद्याची मागणी करणाऱ्या निवेदनावर भाविकांच्या स्वाक्षरी घेण्यात आल्या. या आंदोलनात गजानन तोडकर, राजू यादव, दिलीप भिवटे, बंडा साळुंखे यांच्यासह हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. कोल्हापुरातील एकमुखी दत्त देवस्थान मंदिराच्या वतीनं आयोजित करण्यात येणाऱ्या महाचंडी यज्ञ आणि महिलांसाठी कुंकुमार्चन सोहळ्याला नूतन मराठी विद्यालय हायस्कूलकडून विरोध दर्शवण्यात आलाय. एकमुखी दत्त आखाडा ट्रस्टचे मठाधिपती संतोष गिरी गोसावी यांनी धार्मिक कार्यक्रमाला जाणून बुजून विरोध केला जात असल्याचा आरोप करत 22 सप्टेंबरपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा दिलाय. कोल्हापुरातील मिरजकर तिकटीजवळील श्री एकमुखी दत्त देवस्थान आणि श्री एकमुखी दत्त आखाडा ट्रस्ट कोल्हापूर यांच्या वतीनं दरवर्षी महाचंडी यज्ञ आणि महिलांसाठी भव्य कुंकुमार्चन सोहळा आयोजित करण्यात येतो. या कार्यक्रमाला नूतन मराठी हायस्कूलनं विरोध दर्शवलाय. याबाबत हायस्कूलच्या वतीनं 11 सप्टेंबर रोजी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात अर्ज देण्यात आलाय. यावर श्री एकमुखी दत्त देवस्थानचे मठाधिपती संतोष गोसावी महाराज यांनी धार्मिक कार्यात याच वर्षी विरोध का असा सवाल उपस्थित करत याला जातीभेदाची किनार असल्याचा आरोप केला. याविरोधात त्यांनी 22 सप्टेंबरपासून मंदिरासमोर आमरण उपोषण सुरू करणार असल्याचा इशारा दिलाय. देवीची सेवा गेल्या 8 वर्षांनी इथं होते. ह्या वर्षी त्यांना कसा साक्षात्कार झाला यो कुठला या ह्याच्यातून साक्षात्कार होतो यो असा की बाबा ह्या वर्षी त्यांना त्रास झाला आहे. विरोध केला आणि त्यांचे नाव ह्यात विरोध करणारे उदय सांगोडेकर, शाळेचे मुख्याध्यापक धनंजय बेंद्रे, भागवत मॅडम, शरुनी दिंगरकर, गिरीश जांभळेकर ह्यांना ह्या ब्राह्मण समाजाचे म्हणण्यापेक्षा आज समाज यांनी विघातक केलेत. आज 2 समाजामध्ये तेज निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. आम्ही गोसावी समाजाचे रखवण आम्हाला म्हटलं जातं. समाजाचे आम्ही भिक्षुकी मागणारे
ह्यांना जर तुम्ही देवीची सेवा करायची अधिकार नाही म्हणता तर काय ह्यात राहिलं? जर का आज ह्या कार्याला जर का ह्यांनी विरोध करत असेल तर मी माझ्या आयुष्याला संपवून घेणार. आमरण उपोषण 22 तारखेला 9 वाजता दत्त मंदिरच्या परिसरात बसून मी आमरण उपोषण चालू करत आहे. या उपोषणाच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यात सनातन बोर्डाची स्थापना करण्यात यावी, धार्मिक कार्यात विघ्न आणणाऱ्यांवर तसंच चिथावणीखोर स्टेटस पोस्ट करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशा एकूण 11 मागण्यांकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यात येणार आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकाराबद्दल नूतन मराठी विद्यालय हायस्कूलचे मुख्याध्यापक धनंजय बेदरे यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता त्यांनी विद्यार्थ्यांची परीक्षा जवळ आल्यानं त्यांचं शैक्षणिक हित डोळ्यासमोर ठेवून या कार्यक्रमाला विरोध दर्शवला असून धार्मिक कार्याला विरोध नाही, तसंच याला कोणताही जातीय रंग देण्याचा विद्यालयाचा हेतू नाही असं स्पष्ट केलंय. एकमुखी दत्त देवस्थान कोल्हापूर व श्री एकमुखी दत्त आखाडा ट्रस्ट कोल्हापूर यांच्या वतीने आमच्या प्रशालेच्या परिसरात नवरोत्सव सुरू होत आहे. परंतु नजीकच्या काळात काही दिवसावर विद्यार्थ्यांची 6वी परीक्षा सुरू होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे अतोनात शैक्षणिक नुकसान होते. म्हणून संस्थेने सदर कार्यक्रमास मुलांचे हित डोळ्यासमोर ठेवून परवानगी नाकारली आहे. सदर कार्यक्रम हा धार्मिक आहे याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे. आमच्या कोणत्याही धार्मिक कार्यक्रमास विरोध नाही, परंतु विद्यार्थी हित हेही तितकेच महत्त्वाचे आहे. म्हणून याही वर्षी या कार्यक्रमासाठी आम्ही नकार दिलेला होता. संस्था म्हणून आमचा कोणत्याही धर्माला अथवा जातीला किंवा त्यांच्या पारंपरिक सणाला धार्मिक कार्याला कोणताही विरोध नाही. या पत्रकार परिषदेला हिंदू महासभेचे राजेंद्र तोरसकर, सुनील सामंत, अभिजित राऊत, राहुल चव्हाण, विशाल भोंगाळे आदी उपस्थित होते. करवीर उपविभागीय आणि करवीर पोलीस ठाणे स्तरीय गणराया अवॉर्डमध्ये सांगरूळच्या राधाकृष्ण कला क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळानं बाजी मारली आहे. शिंगणापूर इथं जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या हस्ते या मंडळांसह अन्य विजेत्या मंडळांना सन्मानित करण्यात आलं. जिल्हा पोलीस दल, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय आणि करवीर पोलीस ठाण्याअंतर्गत स्वस्थ कोल्हापूर सुरक्षित कोल्हापूर गणराया अवॉर्डचा वितरण समारंभ शिंगणापूर इथल्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या हस्ते सांगरूळ इथल्या राधाकृष्ण कला क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळाला उपविभागीय गणराया अवॉर्ड आणि करवीर पोलीस ठाण्याअंतर्गत गणराया अवॉर्ड असे दोन्ही अवॉर्ड देण्यात आले. यावेळी करवीर पोलीस ठाण्याअंतर्गत गणराया अवॉर्ड अंतर्गत विजेत्या मंडळांसह विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांचा वापर करणाऱ्या मंडळासह एक गाव एक गणपती करणाऱ्या गावांना सन्मानपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. तसंच CCTV ग्रामपंचायतीसाठी साऊंड सिस्टीम मुक्त गणेशोत्सवासाठी ग्रामपंचायतींचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना पोलीस अधीक्षक गुप्ता यांनी जिल्ह्यातील 8,000 मंडळांनी पुढाकार घेऊन पारंपरिक वाद्यांच्या गजरात गणेशोत्सव साजरा केल्याचं सांगितलं. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुजित कुमार क्षीरसागर, करवीर पोलीस निरीक्षक किशोर शिंदे, कागल पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार, गांधीनगर पोलीस ठाण्याचे अनिल तनपुरे, शिरोलीचे सुनील गायकवाड यांच्यासह पोलीस अधिकारी, सरपंच, सदस्य, पोलीस पाटील, तरुण मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते. मुंबईतील हिमालया बेबी केअर या कंपनीच्या दातृत्वातून कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयात 2 शिशु आहार केंद्र सुरू करण्यात आली आहेत. राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर अजित लोकरे यांच्या हस्ते या केंद्राचं लोकार्पण करण्यात आलं. कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयात दररोज शहरासह कोल्हापूर जिल्ह्यातून अनेक रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक येत असतात. या ठिकाणी अनेक महिला रुग्ण तसंच महिला नातेवाईकांना लहान मुलांना स्तनपान करण्याची अडचण होते. ही गरज ओळखून मुंबई इथल्या हिमालया बेबी केअर कंपनीकडून देणगी स्वरूपात छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयासाठी 2 शिशु आहार केंद्र सुरू करण्यात आलेत. या शिशु आहार केंद्रांचं लोकार्पण राजर्षी शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर अजित लोकरे यांच्या हस्ते करण्यात आलं. या शिशु आहार केंद्राचा रुग्णालयात येणाऱ्या स्तनदा मातांना त्यांच्या बालकांना स्तनपान करणं, खाऊ घालणं, डायपर बदलणं यासाठी उपयोग होणार आहे. यावेळी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर भूषण मिरजे, बालरोगशास्त्र विभागाच्या विभाग प्रमुख संगीता कुंभोजकर, डॉक्टर शिशिर मिरगुंडे, डॉक्टर गिरीश कांबळे, शशिकांत रावळ, बाजीराव आपटे, केदार ढेकणे,
महेंद्र चव्हाण, सुनीता जाधव, रोहिणी गांगुर्डे आदी उपस्थित होते. नरेंद्र मोदी यांचा 17 सप्टेंबर हा वाढदिवस ते 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती हा कालावधी महसूल विभागाच्या वतीनं सेवा पंधरवडा म्हणून साजरा करण्यात येतोय. या कालावधीत नागरिकांच्या महसुली अडचणी जलद गतीने सोडवण्यात येत असल्याचं कागलचे तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी सांगितलं. कागल तालुक्यात महसूल विभागाच्या वतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 2 ऑक्टोबरपर्यंत सेवा पंधरवडा मोहीम राबवण्यात येणार आहे. नागरिकांच्या महसुली अडचणी जलद गतीनं सोडवणं हा सेवा पंधरवड्याचा उद्देश असल्याचं तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी सांगितलं. मोहिमेत 3 टप्पे राबवले जाणार असून पहिल्या टप्प्यात 22 सप्टेंबर दरम्यान पाणंद रस्ते मोहीम घेण्यात येणार असून रस्त्यांचं सर्वेक्षण, सीमांकन, प्रलंबित शेतरस्ते प्रकरणं निकाली काढणं आणि विशेष ग्रामसभा घेण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात सर्वांसाठी घरे योजनेअंतर्गत शासकीय जमिनींचं नियमन करून लाभार्थ्यांना पट्टे वाटप केले जाणार आहेत. तिसऱ्या टप्प्यात 28 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान 7/12 अद्ययावतीकरण, लोक अदालती, गाव नकाशे आणि 7/12 प्रत QR कोडद्वारे उपलब्ध करून देणं, आपले सरकार सेवा केंद्रांचे आदर्श केंद्रात रूपांतर, प्लास्टिक मुक्ती मोहीम, स्त्रियांच्या हक्कासाठी जमिनीच्या नोंदी तसेच संयुक्त 7/12चे विभाजन करण्यात येणार आहे. या मोहिमेमुळे महसूल विभागाच्या सेवा नागरिकांना जलद आणि पारदर्शकपणे मिळणार असून सर्व नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आले. पत्रकार परिषदेला गटविकास अधिकारी कुलदीप बोंगे, मुरगुड नगर परिषदेचे मुख्याधिकारी अतिश वाळुंज, नायब तहसीलदार डॉक्टर सुशांत कांबळे आदी अधिकारी उपस्थित होते. यंदाच्या गणेशोत्सवातील शाहूवाडी उपविभागीय स्तरीय गणराया अवॉर्ड वितरण सोहळा जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. त्यांच्या हस्ते सिद्धिविनायक मित्रमंडळ साळशी, बालाजी तरुण मंडळ पन्हाळा आणि नाथ वारकरी सांप्रदायिक सेवा मंडळ या अनुक्रमे पहिल्या 3 विजेत्यांना सन्मानित करण्यात आलं. शाहूवाडी उपविभाग स्तरीय गणराया अवॉर्ड वितरण समारंभ नरकेज पन्हाळा पब्लिक स्कूलमध्ये आयोजित करण्यात आला होता. या समारंभात जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या हस्ते यंदाच्या शाहूवाडी उपविभागातील प्रथम क्रमांकाचे मानकरी शाहूवाडी तालुक्यातील साळशी इथलं सिद्धिविनायक मित्रमंडळ, द्वितीय क्रमांकाचे मानकरी पन्हाळ्यातील बालाजी तरुण मंडळ आणि तृतीय क्रमांकाचे मानकरी कोडोलीतील श्री नाथ वारकरी सांप्रदायिक सेवा मंडळ या मंडळांसह उत्तेजनार्थ क्रमांकाचे विजेते भैरवनाथ डेव्हलपर्स तरुण मंडळ कळे, हनुमान तालीम मंडळ अर्जुनवाडा, आवाज तरुण मंडळ शिवारे या मंडळांचा सन्मान करण्यात आला. यावेळी गणराया अवॉर्डच्या निकषानुसार गणेशोत्सव साजरा करत स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल पोलीस प्रशासनाकडून शाहूवाडी उपविभागातील 23 मंडळांना प्रमाणपत्र देण्यात आलं. उपविभागातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस पाटलांनाही पोलीस अधीक्षकांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं. यावेळी बोलताना पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी गणेशोत्सवात कोल्हापूरनं जपलेलं धार्मिक ऐक्य कौतुकास्पद असून पुढल्या वर्षी जिल्ह्यातील डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करून राज्यात आदर्श निर्माण करतील असा विश्वास व्यक्त केला. शाहूवाडीचे उपविभागीय पोलीस अधिकारी अप्पासाहेब पवार यांनी जिल्हा पोलीस प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली गणराया अवॉर्डची संकल्पना राबवण्यात आली असून 4 उपविभागापैकी शाहूवाडी उपविभागाचा भौगोलिक विस्तार हा दुर्गम आणि डोंगराळ भागात असल्यामुळं हा उपक्रम राबवणं आव्हानात्मक होतं, परंतु उपविभागातील 6 पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, कर्मचारी, मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पोलीस पाटील यांच्या सक्रिय सहकार्यामुळं गणराया अवॉर्डला उत्तम प्रतिसाद मिळाल्याचं त्यांनी नमूद केलं. या समारंभाला शाहूवाडीचे निरीक्षक विजय घेरडे, राधानगरीचे निरीक्षक संतोष गोरे, पन्हाळ्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय बोंबले, कोडोलीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडग, कळेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पाटील, गगनबावड्याचे सहाय्यक निरीक्षक ज्ञानदेव वाघ यांच्यासह पोलीस कर्मचारी आणि तरुण मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. सोळांकूर ग्रामीण रुग्णालयात महिलांसाठी घेतलेल्या आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिराचा 500हून अधिक महिलांनी लाभ घेतला. स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत हे शिबिर घेण्यात आलं. स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत राधानगरी तालुक्यातील सोळांकूर इथल्या सोळांकूर ग्रामीण रुग्णालयामध्ये महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. ताराराणी महिला फेडरेशनच्या अध्यक्षा विजयालक्ष्मी प्रकाश आंबेडकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी त्यांनी सोळांकूर ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय सेवांचं कौतुक केलं. सोळांकूर ग्रामीण रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर ज्योती कोले यांनी स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाचा उद्देश सांगत महिलांच्या सुदृढ आरोग्याची गुरुकिल्ली स्पष्ट केली. शिबिरामध्ये 500हून अधिक महिलांनी आरोग्याची तपासणी करून घेतली. सोळांकूर ग्रामीण रुग्णालय, मोरया हॉस्पिटल आणि ओम साई हॉस्पिटल या रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रुग्णांची तपासणी केली. वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर ज्योती कोले, संगीता निंबाळकर, संतोष निंबाळकर, सचिन फिरके, उज्ज्वला कोळेकर, हर्षद भस्कल्ले, वैभव पाटील, प्रशांत लाड, नितीन पाटील, सोनाली सावंत, अजित शिंदे, प्रताप नाळे, रेखा लोहार, विनायक लोहार या डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी करून त्यांना आवश्यक त्या उपचारांसाठी वैद्यकीय सल्ला दिला. हातकणंगले तालुक्यातील कबनूरमध्ये आज शनिवारी सकाळी 10 वाजता 4 ते 5 जणांनी हल्ला करून प्रमोद आणि अश्विनी शिंगे या दाम्पत्याला जखमी केले. जुन्या वादातून हा हल्ला करण्यात आल्याचं समजतंय. हल्लेखोरांनी शिंगेंच्या 4 चाकीची देखील तोडफोड केली आहे. शिवाजीनगर पोलीस या प्रकरणी अधिक तपास करतायत. इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर गावातील प्रमोद शिंगे आणि अश्विनी शिंगे हे पती पत्नी आपल्या 4 चाकी वाहनातून काही कामानिमित्त निघाले होते. ते ग्रामपंचायतीजवळ आल्यावर त्यांच्यावर 4 ते 5 जणांनी मिळून धारधार कोयत्यानं हल्ला केला. यामध्ये प्रमोद शिंगे यांच्या हातावर आणि मानेवर गंभीर वार झालेत. त्यांच्या हाताची करंगळी तुटून खाली पडली आहे. अश्विनी शिंगे यांच्याही हातावर कोयत्यानं वार करण्यात आलाय. यावेळी त्यांच्या वाहनाचीही मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली. प्राणघातक हल्ला करून आरोपींनी तिथून लगेच पळ काढलाय. ही घटना आज सकाळी 10च्या सुमारास घडली आहे. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पती पत्नीला इंदिरा गांधी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याची माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी करून आरोपींचा शोध सुरू केलाय. ही घटना जुन्या वादातून झाली असल्याचं समजतंय. या घटनेमुळे कबनूर गावामध्ये एकच खळबळ उडाली आहे. अधिक तपास शिवाजीनगर पोलीस करतायत.
कारखान्याची प्रगती झाली तर कामगारांची प्रगती होईल. कामगारांच्या मागण्यांबाबत आपण सकारात्मक आहोत. शासन दरबारी कामगारांना न्याय देण्यासाठी तसंच असंघटित कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, असं आश्वासन महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार प्रकाश आंबेडकर यांनी दिले. ते पन्हाळ्यातील महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाच्या शिबिराच्या सांगता समारंभावेळी बोलत होते. पन्हाळा गिरीस्थान नगर परिषदेच्या सभागृहात महाराष्ट्र राज्य साखर कारखाना प्रतिनिधी मंडळाच्या वतीनं 3 दिवसीय कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. या शिबिराचा सांगता समारंभ आज पार पडला. सांगता समारंभासाठी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे आणि सरचिटणीस रावसाहेब पाटील यांनी आपल्या मनोगतात साखर कामगारांसमोरच्या अडचणींचा पाढा वाचला. साखर कारखानदारीत खाजगीकरण वाढत असल्यानं शासनानं यातून मार्ग काढावा आणि पगारवाढी संदर्भातील GR लवकरात लवकर काढावा अशी मागणी त्यांनी केली. यावेळी जवाहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन प्रकाश आवाडे, कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आमदार चंद्रदीप नरके यांनी मनोगत व्यक्त केली. कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी कारखान्यांची आर्थिक शिस्त बिघडल्यामुळं कारखान्यांचं खाजगीकरण होत असल्याचं सांगितलं. कारखान्यांच्या प्रगतीमधूनच कामगारांची प्रगती साधणार असल्यानं कामगारांचे शासन दरबारी प्रलंबित असलेले प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहू अशी ग्वाही दिली. या शिबिराला उपस्थित 110 कारखान्यांच्या 500हून अधिक कामगारांनी 10% पगारवाढ करण्याची मागणी केली. सांगता समारंभाला महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे कार्याध्यक्ष राजेंद्र चव्हाण, अविनाश आपटे, कोषाध्यक्ष प्रदीप बनगे, उपाध्यक्ष युवराज रणवरे, अशोक बिराजदार, नितीन बेनकेकर, राजेंद्र तावरे, दत्तात्रय निमसे यांच्यासह या शिबिरासाठी राज्यातील खासगी आणि सहकार क्षेत्रातील कामगार उपस्थित होते. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी लोकनेते राजाराम बापू पाटील आणि आमदार जयंत पाटील यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे राज्यभरात पडसाद उमटत आहेत. आमदार पडळकरांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं सांगली ते ईश्वरपूर मार्ग रोखत आमदार पडळकरांच्या प्रतिमेला जोडे मारत संताप व्यक्त करण्यात आला. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी लोकनेते राजाराम बापू पाटील आणि आमदार जयंत पाटील यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले. या वक्तव्याचे राज्यभरातून तीव्र पडसाद उमटत आहेत. आमदार पडळकरांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झालेत. राज्यात ठिकठिकाणी पडळकर यांच्या विरोधात आंदोलनं केली जात आहेत. सांगली जिल्ह्यातही याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. पक्षाच्या वतीनं ईश्वरपूरमधील सर्व व्यवहार बंद ठेवत कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी संतप्त आंदोलकांनी सांगली ते ईश्वरपूर रस्ता रोखला. महिला पदाधिकाऱ्यांनी आमदार पडळकर यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करून संताप व्यक्त केला. यावेळी आमदार पडळकर यांची विधिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणीही करण्यात आली. आज बापूंच्याबद्दल त्यांनी जे अपशब्द काढले त्या बापूंचं काम जर बघायचं झालं, ज्या भागातनं गोपीचंद पडळकर आमदार आहेत त्या भागामध्ये आजही बापूंचा फोटो 40-50 वर्ष झालं बापूंनी त्या भागामध्ये काम केले. त्या भागामध्ये आजही बापूंचा फोटो या ठिकाणी तिथली लोक पुजत आहेत, कारण एवढ्या मोठ्या स्वरूपात बापूंनी त्या विभागामध्ये काम केले. बापूंचं काम या राज्यभर आहे आणि आम्हा सगळ्यांचं दैवत असणारे बापूंचे या ठिकाणी विचार घेऊन आम्ही पुढे चाललोय. अशा या गोपीचंद पडळकरनं आमच्या बापूंच्यावर बोलण्याचा प्रयत्न केला आहे. आम्हा नेत्यांच्यावर, जयंत पाटील साहेबांच्यावर या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न केला आहे. आमचं भाजपला या ठिकाणी आव्हान आहे की त्यांनी या आमदाराला आवरावं, त्याचा राजीनामा घ्यावा, अन्यथा या जिल्ह्यातली जनता या ठिकाणी गप्प बसणार नाही. गोपीचंद पडळकरांचा राजीनामा घेतल्याशिवाय, मागल्याशिवाय पक्षाकडं या ठिकाणी आम्ही सगळेजण गप्प बसणार आहे आणि त्यांचा या ठिकाणी आज आम्ही जाहीर निषेध करतो. धन्यवाद. आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आमदार जयंत पाटील यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानं सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जातोय. आमदार पडळकर ज्या पद्धतीनं गरळ ओकतायत त्याचा विचार करून भाजपनं त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी, तसंच त्यांच्या आमदारकीचा राजीनामा घ्यावा अशी मागणी होऊ लागली आहे. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात आमदार जयंत पाटील यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर टीका केली.
राजकारणात नेहमी आरोप प्रत्यारोप होत असतात, मात्र पडळकरांनी खालच्या शब्दात टीका केल्यानं राजकीय नेत्यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. पडळकरांच्या टीकेनंतर माजी कृषी मंत्री खासदार शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून संपर्क साधत नाराजी व्यक्त केली. विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी एक्सवरून पडळकरांची टीका म्हणजे महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकीय परंपरेचा आणि राजाराम बापू पाटील कुटुंबाच्या प्रतिष्ठेचा अवमान असून त्याचा निषेध करत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान पडळकरांच्या वक्तव्याचे कोल्हापुरात देखील चांगलेच पडसाद उमटतायत. कोल्हापुरातील विविध पक्ष आणि संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याबाबत तीव्र संताप व्यक्त करत त्यांचा निषेध केलाय. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे उपनेते संजय पवार यांनी पडळकरांनी महाराष्ट्राची आणि आमदार जयंत पाटील यांची माफी मागावी अशी मागणी केली आहे. खूप मोठे राजाराम बापू पाटील साहेब एक मोठी व्यक्ती, त्यांच्याबद्दल आमदार पडळकर साहेबांनी वक्तव्य केले ते खरोखर निषेधार्थ आहे. कसं शोभतं ह्या लोकांना? कुठल्या भाषेत तुम्ही बोलताय? काय त्यांच्या लोकांच्या समोरच्या भावना होत असतील? खरं तर हे राज्याचे प्रमुख जे आहेत मुख्यमंत्री महोदयांनी अशा लोकांना तोंडावर आवर घालणं गरजेचं आहे. काही होत नाही. तुमची टीका टिप्पणी केल्यामुळं तुमची बदनामी होत्या, तुमची सरकारची बदनामी होत्या. काय मिळते अशी टीका टिप्पणी करून? कामातनं मोठे व्हा हो. कुठली टीका करताय? कुठल्या थरावर टीका करताय? हे अशोभनीय आहे. त्याचा मी निषेध करतोय. खरं तर त्यांनी महाराष्ट्राची आणि पाटील साहेबांची माफी मागणं गरजेचं आहे. अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी पडळकरांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशारा दिलाय. मध्ये तो विरोधी पक्ष असतो, सत्तेत असतो, यांचा जो काही एकमेकाचा जिव्हाळा होता, एकमेकाविषयी आदरभाव होता, परंतु अशा ठिकाणी हा गोपीचंद पडळकर आदनमधनं जे काय पद्धतीनं जे काय स्टेटमेंट करतो तो अतिशय चुकीच्या पद्धतीने करतो. या गोष्टीचा निषेध करावा तितका थोडा आहे. आणि माझं ठामपणे मत आहे की आज गोपीचंद पडळकर एका सुसंस्कृत पक्षामधले एक कार्यकर्ते म्हणून आता काम करत आहेत. या पक्षामध्ये बघत असताना भारतीय जनता पक्षाला आपण एक सुसंस्कृत लोकांचा पक्ष म्हणून बघत असताना अशा पद्धतीच्या ह्या वर्तनाला त्यांनी कुठेतरी दखल घ्यावी. अशा माणसाला त्यांनी राजीनामा घेतला गरजेचा आहे. परंतु या ठिकाणी मी सांगू इच्छितो, फक्त मराठा समाज म्हणून नाही तर बहुजन समाज म्हणून अशा गोष्टीचा नुसता निषेध करून आम्ही थांबणार नाही. येणाऱ्या कालखंडामध्ये महाराष्ट्रात या गोपीचंद पडळकरला फिरणं अतिशय मुश्किल होणार आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष अनिल घाटगे यांनी भाजपनं पडळकरांची पक्षातून हकालपट्टी करत त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी केली आहे. या ठिकाणी उचवलेला आहे आणि देवेंद्रजींनी काल सांगितलं की आम्ही त्यांना समज दिलेली आहे. परंतु विधानसभेमध्ये सुद्धा काही गुंड घुसवून त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर हल्ला करण्याचा त्यावेळेला प्रयत्न केला. विधानसभेमध्ये भाषण करत असताना सभापतींचा देखील त्यांनी त्या ठिकाणी अपमान केलेला आहे. आणि अशा व्यक्तीला वारंवार समज देण्यापेक्षा यांची आमदारकी रद्द व्हावी. आणि माननीय राज्यपाल महोदयांना माझी एक विनंती असेल की अशा वाचाळवीरांना ताबडतोब या विधानसभेमधून हाकलण्याची व्यवस्था करावी. आणि देवेंद्रजी आता समज देणं हे बंद करावं आणि बगल देण्यापेक्षा आपण त्यांना निलंबित करावं अशी माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे. दरम्यान आमदार पडळकर यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळं अनेक वेळा वाद निर्माण झालेत. पण आमदार जयंत पाटील यांच्याबद्दल ते ज्या पद्धतीनं बोललेत त्यामुळं त्यांच्यासह त्यांचा भाजप पक्ष आणि त्या पक्षाचे नेतेसुद्धा टीकेचे धनी होऊ लागलेत. राधानगरी तालुक्यातील पनोरी इथल्या ऊसाच्या शेतात शेतकऱ्यांना अजगर दिसला होता. प्रादेशिक वनविभागाला याची माहिती मिळताच वनविभागाच्या रेस्क्यू टीमनं तत्परता दाखवत हा अजगर पकडून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडून दिलं. राधानगरी तालुक्यातील पनोरी इथल्या ऊसाच्या शेतात आज सकाळी शेतकऱ्यांना अजगर दिसल्यानं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. राधानगरीतील प्रादेशिक वनविभागाला याची माहिती मिळताच वन अधिकारी आणि वन्यजीव बचाव पथक तातडीनं घटनास्थळी दाखल झालं. 3 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर या पथकाला अजगराला सुरक्षितपणे पकडण्यात यश आलं. त्यानंतर अजगराला फराळे वनक्षेत्रातील नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं. हा अजगर 10 फूट लांब होता. या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये वनक्षेत्रपाल विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक जितेंद्र साबळे, वनसेवक सखाराम गिरी यांनी सहभाग घेतला.
कोल्हापुरातील राजारामपुरी पोलिसांनी दोघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेत दुचाकी चोरीचे 2 गुन्हे उघडकीला आणलेत. पोलिसांनी त्यांच्याकडून 90,000 रुपये किमतीच्या 2 दुचाकी जप्त केल्यात. कोल्हापुरातील राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून प्रयाग चिखली इथल्या ईश्वर पाटील आणि राजेंद्र नगर इथल्या अल्लाउद्दीन शेख यांची दुचाकी चोरीला गेली होती. या प्रकरणी दोघांच्या फिर्यादीवरून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी दुचाकी चोरी प्रकरणी दोघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेत दोन्ही दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांची उकल केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून 90,000 रुपये किमतीच्या 2 दुचाकी जप्त केल्यात. पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार कृष्णात पाटील, सत्यजित सावंत, संदीप सावंत, सचिन पाटील, विशाल शिरगावकर, सुशांत तळप, अमोल पाटील यांनी या कारवाईत सहभाग घेतला. करवीर तालुक्यातील परिते इथं चोरट्यांनी 6 दुकानं फोडली आहेत. चोरट्यांनी 3 दुकानांमधील रोकड लंपास केली आहे. गुरुवारी रात्री झालेल्या चोऱ्यांमुळे व्यावसायिकांमध्ये घबराट पसरली आहे. गुरुवारी रात्री करवीर तालुक्यातील परिते इथं भर रस्त्यावरील 6 दुकानं चोरट्यांनी फोडली आहेत. चोरट्यांनी यामधील कापसे ट्रेडर्स, गुरुकृपा इलेक्ट्रॉनिक्स, दत्त टायर्स या दुकानांमधील रोकड लंपास केली आहे. एकाच रात्रीत 6 दुकानं फोडून चोरट्यांनी धुमाकूळ घातल्यानं परिसरातील व्यावसायिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. काही दुकानांमधील CCTV कॅमेऱ्यांमध्ये चोरट्यांच्या हालचाली चित्रित झाल्यात. करवीर पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. पन्हाळा तालुक्यातील कळे इथल्या धर्मराज दूध संस्थेच्या वार्षिक सभेत गोकुळचा ठराव लिलाव पद्धतीनं नावावर करण्याची मागणी विरोधकांनी केली. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाद झाला. यावेळी एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला. पन्हाळा तालुक्यातील कळे इथल्या धर्मराज दूध संस्थेची वार्षिक सभा गुरुवारी चेअरमन मालुबाई देसाई यांच्या अध्यक्षतेखाली संस्था कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. या सभेच्या सुरुवातीपासूनच वातावरण वादग्रस्त बनलं होतं. सचिव भगवान देसाई यांनी सभेतील विषय वाचायला सुरुवात केली. त्यावर सभासदांनी प्रश्न उपस्थित केले. तज्ज्ञ संचालक सुभाष मोळे यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला असता अध्यक्ष, सदस्य किंवा सचिव यांनीच उत्तरं द्यावीत असं भरत इंजुळकर यांनी सांगितलं. यावरून काही काळ गोंधळ उडाला. त्यानंतर प्रल्हाद पाटील, धनाजी इंजुळकर यांच्या मध्यस्थीनं सभा पूर्ववत सुरू झाली. दूध उत्पादकांना सभासद करून घेणं, मयत सभासदांचे वारस सभासद करून घेणं याबाबत प्रल्हाद पाटील, निवास शिंदे, लक्ष्मण बेलेकर, नितीन राजाराम देसाई यांनी केलेल्या मागणीला मान्यता देण्यात आली. दरम्यान भरत इंजुळकर यांच्या एका मागणीनं सभेत गोंधळ उडाला. गोकुळचा ठराव लिलाव पद्धतीनं काढून येणारे पैसे सभासदांना वाटावेत अशी मागणी करत त्यांनी आपण स्वतः 1 लाख रुपये द्यायला तयार असल्याचं सांगितलं. यावरून इंजुळकर आणि जितेंद्र देसाई यांच्यात शाब्दिक वाद सुरू झाला. हा वाद सुरू असतानाच बळवंत देसाई यांनी सभा बरखास्त झाल्याचं जाहीर केल्यानं काही सभासद त्यांच्या दिशेनं धावून गेले. याचवेळी दुसऱ्या बाजूला काही तरुणांमध्ये वाद झाला. प्रल्हाद पाटील, गणपती देसाई, नितीन देसाई, मारुती देसाई, सतीश देसाई यांच्यासह काहींनी वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. अखेर या वादातच सभा संपली. हातकणंगले तालुक्यातील नाटवडे इथं गुरुवारी शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत संकेत भानुसे यांच्या घरातील प्रापंचिक साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडून 5 लाख रुपयांचं नुकसान झालंय. या दुर्घटनेवेळी घरात कुणी नसल्यानं जीवितहानी टळली. वडगाव नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या 2 बंबांच्या सहाय्यानं ही आग विझवण्यात आली. वडगाव लाटवडे मार्गावरील BY महाविद्यालयाजवळ सुरेश नायकवडी यांचं दुमजली घर आहे. या घराच्या वरच्या मजल्यावरील 2 खोल्यांमध्ये संकेत भानुसे हे त्यांच्या घराचं बांधकाम सुरू असल्यानं कुटुंबियासह भाडेकरू म्हणून राहतात. गुरुवारी दुपारच्या सुमाराला त्यांच्या खोलीतून धूर येत असल्याचं शेजाऱ्यांच्या निदर्शनाला आलं. त्यांनी पेठवडगाव नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाशी संपर्क साधला. अग्निशमन दलाच्या 2 बंबांनी तासाभराच्या प्रयत्नात आग विझवण्यात यश मिळवलं. या दुर्घटनेवेळी भानुसे कुटुंबीय घरी नसल्यामुळे जीवितहानी टळली असली तरी घरातील प्रापंचिक साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडून भानुसे यांचं सुमारे 5 लाख रुपयांचे नुकसान झालंय. पेठवडगाव पोलीस ठाण्यात या दुर्घटनेची नोंद झाली आहे. शिरोली MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागावाणी पुलाची शिरोली इथं मटका घेणाऱ्या दोघांसह मटका बुकी मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. LCBचं पथक आणि शिरोली MIDC पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली आहे.
हातकणंगले तालुक्यातील शिरोली MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागाव आणि पुलाची शिरोली इथं राजरोस मटका सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हेन्वेषण शाखेच्या पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हेन्वेषण शाखेसह शिरोली पोलिसांनी नागाव फाटा परिसरात सुरू असलेल्या मटका अड्ड्यांवर छापा टाकला. यावेळी मटका घेणारा केतन चव्हाण, बुकी मालक निखिल नागावकर यांच्यावर कारवाई करत मोबाईल, सिम कार्ड आणि रोकड जप्त करण्यात आली. आणखी एका कारवाईत शिरोली MIDCतील कोल्हापूर ॲक्सेलच्या मागील बाजूला मटका घेणाऱ्या रमीज शफी देसाई याला ताब्यात घेत त्याच्याकडून 11,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत प्रतिमेला जोडे मारत आणि कुत्र्याच्या गळ्यात पडळकरांची प्रतिमा अडकवत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या युवक आणि विद्यार्थी संघटनेनं व्यक्त केला संताप. जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख, महापालिका आयुक्तांनी केली करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर आणि परिसराची पाहणी. सुरक्षा व्यवस्थेसह अन्य कामांबाबत केल्या सूचना. आमदार अशोकराव मानेंनी कोल्हापुरी चप्पल क्लस्टरसाठी मागणी केलेली जागा संस्थेसाठी घेऊ नये, अन्यथा त्यांना चर्मकार समाज मतदारसंघात फिरू देणार नाही. क्लस्टरचे अध्यक्ष अशोक गायकवाड यांचा इशारा. कोल्हापुरातील विविध पक्ष संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केला आमदार गोपीचंद पडळकरांचा निषेध. राष्ट्रवादी शरद पवार गटानं सांगली ईश्वरपूर मार्ग रोखत पडळकरांच्या प्रतिमेला मारले जोडे. आणि कोल्हापूर शहरात गुंडांना पोलिसांचा धाक राहिला नाही का? शहरात गेल्या आठवडाभरात घडलेल्या घटनांमुळे शहरवासियांचा सवाल. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी S न्यूज कोल्हापूर या आमच्या वेबसाईटला भेट द्या. त्याचबरोबर S न्यूज कोल्हापूर हे YouTube चॅनल सबस्क्राईब करा. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.